नमस्कार फ्रेंड्स. चला आज आम्ही चाललो आहे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन बघायला. तर चला तुम्ही आमच्याबरोबर चला एक्झिबिशन बघायला. आम्हाला निघेपर्यंत जवळजवळ संध्याकाळीचे 4:10 झाले तरी बघावून खूप आहे. आम्ही बाईकने जात आहोत तरी आम्हाला बाईकने फक्त 40 मिनटंच लागली एक्झिबिशन पर्यंत जायला. हे एक्झिबिशन बँड्राला आहे. बघा 4:10 झाले आम्हाला निघायला आणि तरी एवढं कडक ऊन होतं त्यामुळे मी पूर्ण हे स्कार्फ बांधून घेतलं आहे. असं हे मुलुंडपासून जाताना मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे येताना खूप इथे ट्रॅफिक लागतं. संपूर्ण हे मेट्रोचं काम चालू आहे. इथे आता मी एक्झिबिशनला पोचलो. 5-10 मिनटं असतानाच पोचलो. इथे कार पार्किंग आणि बाईक पार्किंग फ्री आहे. एक्झिबिशनच्या बाजूलाच ही पार्किंगची सोय केली आहे. ही बाहेरची एंट्री करण्याची बाजू आहे. बघा खूप सुंदर सजवलं आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी खूपच सुंदर सजवलं आहे. आणि हा गेट आहे एंट्री करण्यासाठी. इथे फूड झोनही खासा वेगळा दिला आहे आणि दरवर्षीपेक्षा वेगळे म्हणजे आत AC आहे त्यामुळे अजिबात गरम होत नाही. आणि हा सगळा आत एंट्री केल्यानंतरचा देखावा आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा तरी विजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हा बाहेरचं एंट्री केल्यानंतर बाहेरचं सगळं व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे. बाहेरही खूप सुंदर देखावा केला आहे. सकाळपासूनच मला या प्रदर्शनाला यायची खूप उत्सुकता होती कारण इथे प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी खास असतं. हाताने बनवलेल्या वस्तू, पारंपरिक पदार्थ, सुंदर सजावटीच्या वस्तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या कष्टाचं सुंदर रूप. प्रदर्शनात प्रवेश करताच रंगीबेरंगी सजावट मला खूप आनंद देते. आजूबाजूला इतकी सुंदर ऊर्जा असते की नकळत चेहऱ्यावर हसू येते. आणि खरं सांगायचं तर मोठ्या मॉलपेक्षा अशा प्रदर्शनांमध्ये एक वेगळीच आत्मीयता असते. इथे प्रत्येक वस्तूंमध्ये प्रेम जाणवतं. थोडं पुढे गेल्यावर खूप सुंदर हस्तकला पाहायला मिळाली. आपल्या संस्कृतीची ओळख दाखवणाऱ्या सगळ्या वस्तू छान मांडून ठेवल्या होत्या. लहान लहान गोष्टी इतक्या सुंदर बनवल्या होत्या की नजरेला कुठे थांबावं तेच कळत नव्हतं. इथली प्रत्येक स्टॉल काहीतरी वेगळी गोष्ट सांगतात. कुठे हाताने विणलेल्या साड्या, तर कुठे सुंदर ज्वेलरी, तर कुठे घर सजावटीच्या आकर्षक वस्तू. या प्रदर्शनात 4 विविध विभाग ठेवले आहेत आणि त्याप्रमाणे त्यात उत्पादनं आहेत. विभाग 1 आहे हस्तकला आणि सजावटीच्या वस्तू. यात ताम्रकला म्हणजेच अलिबाग येथील तांब्यावर मीनाकारी केलेली उत्पादनं, पूजा थाळी, ज्वेलरी अशी उत्पादने आहेत. वर्धा जिल्ह्यातील स्टॉलवर 15 रुपयांपासून ते अगदी 25 रुपयापर्यंत हाताने बनवलेली मातीचे फळे, वारकरी सेट आणि शिवाजी महाराजांचे मावळे असे विविध सेट मिळतील. अमरावती येथील स्टॉलवर हाताने बनवलेल्या वॉशेबल रांगोळ्या, फ्रीज मॅग्नेट्स आणि लग्नकार्यासाठी लागणारे तुतारीवाले उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूरचे हँडमेड पेंट केलेले पॉट्स देखील येथे आकर्षक आहेत. विभाग 2 आहे खाद्यपदार्थ आणि शेती उत्पादनं. कोकणी मेवा म्हटलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या स्टॉल्सवर अस्सल देवगड हापूस आंबे जवळजवळ 1500 ते 1800 रुपये डझन आहेत. काजू, कोकम, सरबत आणि मालवणी मसाले उपलब्ध आहेत. धान्यामध्ये म्हणाल तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले इंद्रायणी तांदूळ 80 रुपये किलो आहेत. तसेच बाजरीची भेळ आहे, ज्वारीचा चिवडा असे पौष्टिक पदार्थ मिळतात. नैसर्गिक मधामध्ये लातूर येथील स्टॉलवर ओवा, तुळशी आणि जांभूळ अशा विविध फ्लेवर्सचे नैसर्गिक मध विक्रीसाठी आहेत. विभाग 3 आहे कपडे आणि दागिन्यांचा. यात पैठणी आणि फॅब्रिकमध्ये लहान मुलांसाठी पैठणी ड्रेसेस आहेत, जॅकेट्स आहेत आणि हँड पेंट केलेली फॅब्रिक ज्वेलरी खास महिलांचे इथले मुख्य आकर्षण आहे. खादी आणि कॉटन
यामध्ये नागपूर येथील स्टॉलवर लिनन आणि बॉम्बू कॉटनचे शर्ट्स उपलब्ध आहेत. विभाग नंबर 4 आहे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादने. यात शेणापासून बनवलेल्या वस्तू, तसेच देशी गाईच्या शेणापासून बनवलेले धूप, अगरबत्ती आणि इको फ्रेंडली गणपती मूर्ती येथे उपलब्ध आहेत. औषधी तेल म्हणजेच आयुर्वेदिक हेअर ऑइल आणि सांधेदुखीवर गुणकारी वातनाशक तेल देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी या गावाकडच्या पारंपरिक वस्तू होत्या, त्या पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आजही आपल्या संस्कृतीचं सौंदर्य इतकं सुंदर जपलं जातं आहे, हे पाहून खूपच छान वाटलं. इथे असं जिंजर सरबत मिळत होतं 20 रुपये ग्लास, ते आम्ही घेतलं, खूप छान होतं. इथे सुंदर सुंदर लेदरच्या चपला होत्या, बॅग होत्या. किंमत थोडी जास्त वाटत असली तरी त्यांनी त्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या होत्या, त्यामुळे योग्यच वाटत होती किंमत. खूप सुंदर होत्या सगळ्या वस्तू. काही महिलांशी बोलायलाही मिळालं. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने व्यवसाय उभा केला हे ऐकून खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास खूप काही शिकवून गेला. या दुकानात सगळे मसाले विकत मिळत होते, मसाले, हळद. ते आम्ही घाटी मसाला, मालवणी मसाला घेतला, हळदही घेतली. ह्या दुकानात होत्या सर्व देवपूजेसाठी लागणाऱ्या अगरबत्ती, धूपकोन वगैरे. इथे ते मला सांगत आहे, गुलाबाच्या, चंदन फ्लेवर, गुलाब फ्लेवर, मोगरा, चाफा अशा वेगवेगळ्या प्रकारचे धूप होते. तसेच अगरबत्त्याही होत्या. इथून मी धूप घेतले आणि अगरबत्ती घेतल्या. आणि हे सगळे बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा वस्तू होत्या. लॅम्प होते. खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्याच, तुम्हाला नक्की आवडेल. या दुकानात होत्या लाकडापासून बनवलेले सुंदर सुंदर शोपीस. कोरीव काम बघून तर अगदी मन प्रसन्न झालं. बघा किती सुंदर सुंदर शोपीसेस आहेत. हे यशस्वी स्वयंसहाय्यता हे दुकान आहे. बघा किती सुंदर किचन होत्या, कासं होते, मोठे मोठे शोपीस होते. खूप सुंदर लाकडापासून केलेलं कोरीव काम, लाकडावर कोरीव काम करून केलेल्या सुंदर सुंदर अशा वस्तू होत्या. या पुढील दुकानात होत्या सर्व पितळेच्या वस्तू. पितळेच्या समया, निरंजन, तांबे, गजलक्ष्मी अशा सुंदर सुंदर वस्तू होत्या. आणि प्राईज म्हटलं तर रिजनेबल होती. हे बघा किती सुंदर गजलक्ष्मी आहे. आणि महादेवांची पिंडी होती, एक कळस होते. खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या पितळेच्या या दुकानात. या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला अगदी हस्तकला, सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, पूजा थाळी, मातीची खेळणी, रांगोळी, अगदी फ्रीज मॅग्नेटपासून कोकण मेवा अशा विविध वस्तू मिळतील. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य, कोकणी मेवा, कपडे, दागिने अशा सर्व प्रकारच्या वस्तू इथे या स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आता आम्ही आलो आहोत फूड झोनमध्ये. ह्या प्रदर्शनाचं आता खास वैशिष्ट्य म्हणजे हे फूड झोनसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे, जिथे तुम्ही विविध प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. खूप सुंदर आणि बसायलाही व्यवस्थित जागा आहे. इथे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे स्टॉल आहेत. प्रदर्शनात फिरताना इतकी सुंदर पॉझिटिव्ह वाईब्स मिळत होती की मन अगदी हलकं आणि आनंदी झालं होतं. फोटोशूट करण्यासाठी इथे खूप सुंदर सुंदर दृश्य होती. खूप जण इथे फोटोशूटही करत होते. प्रत्येक स्टॉलवर लोकांची गर्दी होती. सगळेजण आनंदाने खरेदी करत होते. काही फोटो काढत होते, तर काही फक्त हे सुंदर वातावरण अनुभवत होते. अशा ठिकाणी आलं की वेळ कसा जातो हे समजतच नाही. प्रदर्शनात फिरताना मला एक गोष्ट खूप जाणवली. आपल्या महाराष्ट्रात किती टॅलेंट आहे. फक्त त्या टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळणं महत्त्वाचं आहे. महिलांनी बनवलेल्या वस्तूंमध्ये खूप प्रेम आणि जिद्द दिसत होती. त्यामुळे प्रत्येक वस्तू अजून स्पेशल वाटत होती. मी काही सुंदर वस्तू खरेदीही केल्या, कारण अशा लोकांना सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला. मनात खूप पॉझिटिव्हिटी आणि आनंद घेऊन मी इथून बाहेर पडत आहे. ही संध्याकाळची वेळ आहे. इथे बाहेरच्या बाजूनेही बसायला असे
छान व्यवस्था केली होती. तिथे ज्यूस फूड मिळत होतं आणि इथून फूड झोनमध्ये जाण्यासाठी गेटही आहे. मैत्रिणींनो, आज तारीख 11 आहे आणि हे प्रदर्शन 14 तारखेपर्यंत आहे. तर तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.